नमस्कार रसिक मित्र हो, नमस्कार. आज आपल्या मल्हार कम्युनिकेशन्स प्रस्तुत लोकप्रिय असलेल्या हॉबी डू बी डू अर्थात एक तरी छंद असावा या संवाद कट्ट्यावर एका यशस्वी विद्यार्थिनीशी की जिला वाचनाचा खूप प्रारंभापासून छंद आहे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये जिनं उत्तुंग असं यश मिळवलेलं आहे, जी डिप्लोमा करत असतानासुद्धा त्या टेक्निकल बोर्डामध्ये राज्यातून पहिली आलेली विद्यार्थिनी आहे. तर नेमकी तिचा तो अनुभव कसा होता आणि इतरांसाठी ती कसं इन्स्पायरिंग ठरेल, प्रोत्साहन कसं दिलं जाईल या दृष्टिकोनातून आपण एक संवाद कट्ट्यावर तिला बोलवलेलं आहे, तिला निमंत्रित केलेलं आहे. आजचा आपला एपिसोड क्रमांक आहे 162 आणि विषय आहे उत्तम नेतृत्व कलागुण यशप्राप्तीचा राजमार्ग. कल्याणी, आमच्या या स्टुडिओमध्ये मनापासून सहर्ष स्वागत. आणि तुझ्या या स्तुत्य निवडीबद्दल गॅझेटेड पोस्ट मिळणं आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये 2 ते 3 ठिकाणी तुला ऑफर्स मिळणं ही सोपी गोष्ट नाही आहे. जगद्गुरू तुकारामांनी खूप वर्षांपूर्वी सांगून ठेवलेलं आहे की असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. तर यशाचं सोपान चढणं, ते चांदणं गवसणं, ती चव यशाची चाखणं हे सोपं नाही. तर हा राजमार्ग तुला कसा गवसला जरा सांग बरं. सर्वप्रथम नमस्कार श्रोते हो आणि आजचे जे व्ह्यूअर्स आहेत त्यांना माझा नमस्कार. माझं नाव कल्याणी पाटील आणि आज आयोजकांनी आणि देशमुख सरांनी मला या कार्यक्रमात बोलवलं त्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद. जसं सर म्हणाले तसं बऱ्याचशा एक्झाम्समध्ये सध्या मला यशप्राप्ती झालेली आहे आणि आज ह्या सगळ्याचा जो मार्ग आहे तिथवर माझा प्रवास कसा राहिला आहे आणि कुठल्या गोष्टीने मला मदत केली आहे हे आज मी तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करणार आहे. तर सर्वप्रथम माझं MPSC तर्फे म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे असिस्टंट इंजिनियर ग्रेड 2 म्हणून क्लास 2 ऑफिसर, येस क्लास 2 गॅझेटेड ऑफिसर म्हणून निवड झालेली आहे जलसंपदा विभागात. आणि त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये क्लास 2 ऑफिसर म्हणूनच ज्युनियर इंजिनियर म्हणून जी पोस्ट आहे अराजपत्रित म्हणजे नॉन गॅझेटेड, अशा ह्या 2 निवडी आहेत. आणि त्याचबरोबर नगर परिषदेत सुद्धा माझं आता सिलेक्शन झालेलं आहे. व्हेरी गुड. येस. तर आता सध्या माझं वर्किंग PWD जे आहे सार्वजनिक बांधकाम विभाग तिथे सुरू झालेलं आहे. अगदी काल ट्रेनिंग पण जॉईन केलेस ना? येस सर, कालपासूनच अगदी सुरू झालेलं आहे. सो माझ्यासाठी खूप स्पेशल असा हा कार्यक्रम राहील की माझ्या म्हणजे करिअरची सुरुवात झाली आणि मला इथे बोलवणं आलं आहे. त्याबद्दल परत एकदा थँक्यू सर. तू खानदेश कन्या आहेस आणि फापोरे अंमळनेर तालुक्यातलं छोटेखानी गाव आहे. तर असं असताना सुद्धा कौटुंबिक जो काही सपोर्ट लागतो हे सगळी यशाची कमान चढत असताना आणि प्रगतीचा आलेख सतत पुढे नेत असताना अगदी विद्यार्थी दशेपासून तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची ही परीक्षा, त्याची पूर्वतयारी, नंतर परत मुलाखती वगैरे वगैरे हा जो प्रवास आहे, तर फॅमिली सपोर्टच्या बाबतीत काय सांगशील? तुम्ही जेव्हा कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी प्रिपेअर करतात तर मी म्हणेल सगळ्यात महत्त्वाचा कुठला सपोर्ट असेल तर तो म्हणजे फॅमिली सपोर्ट. कारण बरंचसं असं असतं की कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स म्हटलं तर नंबर ऑफ अटेम्प्ट्स म्हणा किंवा त्यातून येणारं यश असेल तर आनंदात तर असणारच आहेत फॅमिली मेंबर्स, नो डाऊट. पण त्यातून जेव्हा तुम्हाला अपयश येतं त्यामधून तुम्हाला परत उभं राहण्याची जी काही एक काय म्हणतो ताकद जी असते ती तुमची फॅमिली मेंबर्स तुम्हाला देत असतात. तर मी म्हणेल मला ह्या प्रवासात खूपच जास्त मुलाची अशी साथ माझ्या पॅरेंट्सची राहिली आहे. पॅरेंट्स म्हणा, दादा, वहिनी सगळेच जण. आणि माझा काय म्हणतो ना, म्हणजे मलाही ह्यामध्ये फेल्युअर झालेत नक्कीच, नाही असं नाही की अगदी सुरुवात केली आणि पहिल्याच याच्यात मिळालं असंही नव्हतं. माझा हा दुसरा अटेम्प्ट होता MPSCसाठीचा ज्यात मला यश मिळालं आहे. आणि यामध्ये माझा जो भाचा आहे, लहान मुलं जी असतात ती तुम्हाला कायम चिअरफुल ठेवतात. तर त्याने खूपच मोठा, त्याला माहीतही नसेल पण त्याने खूप मोठा रोल प्ले केलेला आहे जेव्हा मला फेल्युअर आलं आणि त्यातून उभं राहण्यासाठी. फॅमिली मेंबर्स म्हणा आणि तुमची जी एक्सटेंडेड फॅमिली असते, तुमचे जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांचा सुद्धा खूप मोठा सपोर्ट मला राहिला आहे. सो मी ह्या कार्यक्रमाद्वारे त्यांनाही एक थँक्यू म्हणू शकते की थँक्यू सो मच. एक कृतज्ञतेचा नमस्कार असतो या सगळ्या जे काही दृश्य अदृश्य हात या सगळ्या तुझ्या यशोमार्गामध्ये तुला मिळालेले आहेत
त्यांचं तू व्यक्त केलेलं आहेस. चांगली भावना आहे. मला वाटतं इंग्रजी हा तुझ्या पालकांचा, आईबाबांच्या अध्यापनाचा विषय आहे. म्हणजे प्राध्यापिका डॉक्टर इंदिरा पाटील मॅडम त्यांचाही इंग्रजी विषय आहे आणि सेवानिवृत्त प्राध्यापक गणेश अहिरराव सर यांचाही इंग्रजीचा विषय आहे. तर त्याचा काही फायदा झाला का तुला? नक्कीच म्हणजे माझी आई आणि बाबा दोघंही इंग्लिशचेच प्रोफेसर्स आहेत. नूतन मराठा कॉलेजला दोघंही कार्यरत होते. आई सिनियर कॉलेजला आणि आता ती PhD गाईड देखील आहे. म्हणजे बघायला गेलं तर इंग्रजीचा कायमच वास आमच्या घरात राहिलेला आहे. आणि जसं आपण म्हणतो की इंग्लिश जी आहे इट इज अ ग्लोबल लँग्वेज. यू आर सपोज टू नो इट एव्हरीवेअर यू गो. तुम्हाला मराठी भलेही नसणार आहे किंवा हे, परंतु इंग्लिश मात्र प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लागणं गरजेचं आहे. त्यामुळे आई वडिलांच्या दोघांच्या सपोर्टने माझा आणि भावाचा दोघांचाही खूप स्ट्रॉंग झालेला आहे तो पॉईंट. आणि दुसरं म्हणजे की जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूज देतात, कारण कॉलेजलाही असताना जेव्हा मी इंटरव्ह्यूज दिले होते तर तेव्हा देखील मला इंग्लिशची खूप मदत झाली की जो माझा पाया भक्कम होता. म्हणजे सेमी इंग्लिशमधून मी गेले होते. आय वॉजंट इन द इंग्लिश मीडियम बट स्टील आय एम व्हेरी मच बेटर दॅन अदर पीपल आउट देअर. तर म्हणजे हा जो एक कॉन्फिडन्स मिळाला तो पॅरेंट्सने जे तयार करून घेतलेला आहे तुमचा त्याच्याकडनंच मिळाला. नक्कीच क्रेडिट गोज टू ॲब्सोल्युटली गोज टू. अच्छा. बरं, म्हणजे लँग्वेज बॅरियर असं हा विषय तुझ्या बाबतीत नाहीच जवळजवळ? नाही सर, तसं माझं चांगलं प्रभुत्व आहे सगळ्या भाषेवर. कारण लोक अकारण भीती ह्या सगळ्या, कारण एक तू जसा उल्लेख केलास की ग्लोबल लँग्वेज आहे त्यामुळे वी हॅव टू ॲक्सेप्ट. आणि परिश्रम तर आहेच. जिद्द, परिश्रम हे सगळं तुझ्या चिकाटी या गुणांमुळेच तू पुढे गेलीस. बरं, आपला जसा विषय आहे की उत्तम नेतृत्व कलागुण, तर अभ्यासाशिवाय तू वाचन पण उत्तम करत होतीस पहिल्यापासनं. नंतर इकडंच तुझं कॉन्सन्ट्रेशन वाढलं, त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करायला तुला अवांतर वाचन जरा कमी झालं. पण वाचनाचा छंद हा उपयुक्त ठरला. त्याबाबतीत काय सांगशील? सर, वाचनाची जी आवड ती मला अगदी लहानपणापासून राहिली आहे. म्हणजे इवन शाळेत देखील. आता आपलं हे अगदी असं छान डिस्कशन आहे तर मी हेही सांगू इच्छिते की शाळेत असताना मला इतकी आवड होती की बऱ्याचदा तर मी एखादा ऑफ पिरियड आहे किंवा काही तर तेव्हाही मी लायब्ररीत जाऊन बसायचे की चला वाचन करूयात म्हणून. तर तो शाळेपासूनचा छंद खूप जोपासला गेला. आणि त्याचा जर पुढे बघाल तर फायदा कसा झाला, तर फायदा असा झाला की जेव्हा तुम्ही MPSC देत असतात किंवा त्याची जेव्हा तुम्ही एक जे प्रिलिम्स म्हणतो आपण, पूर्व परीक्षा जी असते त्याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे जो सेकंड पेपर असतो, CSATचा पेपर आपण ज्याला म्हणतो, त्यामध्ये उतारे असतात आणि ते वाचून तुम्हाला जी प्रश्न असतात त्यांची उत्तरं द्यायची असतात. तर माझं वाचन हे म्हणजे वाचन एवढ्या वर्षाचं, त्यामुळे स्पीड जो फास्ट झाला त्याच्यामुळे मला त्या पेपरलाही म्हणा खूप उपयोग झाला की लोकांचे उत्तरे वाचून पूर्ण होत नाही तोवर माझे उत्तरं वाचून त्याची उत्तरं देखील तयार असायची. सो ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि पुस्तकं जर म्हणायला गेली तर खूप शिकवतात तुम्हाला सगळ्याच बाबतींमध्ये, सगळ्याच अंगाने शिकवतात. त्याच्यामुळे आपण नेहमी म्हणतो की झाडं श्वास देतात, प्राणवायू देतात, तर पुस्तकं आपल्याला आत्मविश्वास देतात, नाही का? तर ते मला एक सांग की खूप फ्रस्ट्रेशन या लोकांमध्ये येतं MPSC जे किंवा UPSC सुद्धा, की 1, 2, 3 वेळा 4 वेळा अख्खी फॅमिली ते फिरत असते, आपल्याला यश नाही मिळालं, पण तुला दुसऱ्या प्रयत्नात हे उत्तम यश मिळालेलं आहे. तर काय टिप्स देशील तू तुझ्यासारख्या या जे होतकरू आहे, गरजू आहे, करू इच्छितात त्याच्यात करिअर, काय सांगशील? सर, मी या प्रश्नाचं थोडं विस्तृत आन्सर जरूर, कारण माझा पण त्यामध्ये एक एक्सपिरियन्स राहिला. मी म्हणेन की जशी मी या सगळ्यासाठी सुरुवात केली तर एक मागचं बॅकग्राऊंड घ्यायचं झालं तर शाळेपासून माझा आलेख हा चढता राहिलेला आहे. म्हणजे मी कायमच मिळवलेला आहे. कारण एक जर आपण म्हटलं तर हॉबी म्हटलं तर हॉबी म्हणून माझा अभ्यासही ही देखील एक माझी हॉबी की मला अभ्यास करायला आवडायचं लहानपणापासून. तर आलेख कायम चढता राहिला. 10वीला पण शाळेत प्रथम, नंतर डिप्लोमालाही मिळालं. डिग्रीला देखील मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे जे आहे COEP इथून माझं BTech कंप्लीट केलेलं आहे. आणि तिथे देखील मला बेस्ट आउटगोईंग स्टुडंट हा अवॉर्ड पण मिळाला होता आणि पॉइंटरही खूप चांगला राहिला आहे. तर माझं असं होतं की आलेख कायम चढता राहिला, म्हणजे मेहनत करायची आणि त्यातून तुम्हाला मिळेल असं होतं. परंतु जसं मी माझा MPSCचा फर्स्ट अटेम्प्ट दिला तर प्रिलिम्स दिली, क्वालिफाय झाले, मेन्स दिली आणि 1.5 मार्काने माझा इंटरव्ह्यू कॉल राहिला. 1.5 मार्क म्हणजे आज असं असतं की एक प्रश्न बरोबर तर मी इंटरव्ह्यूला होते, ठीक आहे. पण म्हणजे खरं बघायला गेलं तर दॅट वॉज माय फर्स्ट फेल्युअर. असं म्हणजे रॉक बॉटम हिट झाल्यासारखं वाटलं की
जेव्हा तुम्ही कायम करतात म्हणजे कायम तुम्हाला यश मिळतं तेव्हा तुमच्याकडनं तर तुमच्या अपेक्षा असतात, समाजाकडनं वेगळ्या अपेक्षा असतात. म्हणजे भलेही ते लादणार नाही पण एक अपेक्षांचं ओझं असतंच तुमच्यावर. तर जेव्हा हे नाही मिळालं तर इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी टू हँडल. म्हणजे अगदी जसं मी बोलले की फॅमिलीचा जो सपोर्ट होता तोच तो काळ होता ज्यामध्ये मला मदत झाली, मित्रमैत्रिणींची म्हणा, फॅमिलीची म्हणा. तर मी अपयश हे जवळून पाहिलं, आयुष्यात पहिल्यांदा जवळून पाहिलं. पण मी म्हणेल की कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये तुम्हाला जे हे अपयश मिळतं तो खूप एक महत्त्वाचा फॅक्टर ठरतो. कारण जर तुम्ही असं म्हणतात की आयुष्यात एकदा तरी अपयश यावं, कारण ते तुम्हाला स्ट्रॉंग बनवत जातं आणि त्या पॉईंटपर्यंत तुम्हाला कळतच नाही की तुम्ही किती स्ट्रॉंग आहात आणि कुठल्या लेवलपर्यंत तुम्ही गोष्टी हँडल करू शकता. आयुष्यातलं पहिलं अपयश जे मी जवळून पाहिलं, पण मला असं वाटतं की ते खूप गरजेचं आहे. म्हणजे बऱ्याचदा जेव्हा अपयश येतं माणूस खचून जातो कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये, कारण ती प्रोसेस जी असते तर प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू पूर्ण 1 वर्ष तुमचं त्या प्रोसेसमध्ये निघून जातं आणि ते टाईम वाईज बघितलं तर खूप म्हणजे थकण्यासारखी ती प्रोसेस आहे. प्रत्येक वेळी प्रिलिम्स म्हणा, मेन्स म्हणा, थोडक्यात तुम्ही जातात, परत सुरुवात करतात. तर मी असं म्हणेन पण जेव्हा तुम्हाला अपयश येतं तेव्हा यशाची खरी किंमत कळते, असं माझं मत आहे. की बऱ्याचदा गोष्टी सहजासहजी मिळाल्या ना की त्याची किंमत राहत नाही, असं होतंय. तर मला यापूर्वीही किंमत होतीच गोष्टींची, नाही असं नाही, पण कदाचित ह्या प्रसंगाने अजून किंमत करायला शिकवली मी हे म्हणेल गोष्टींची. की ग्रँटेड न घेता जे आहे त्याला व्हॅल्यू कसं करणं तुम्हाला जे मिळतं ते. आणि अपयशाचं जे मी म्हणेन की जे माझे फेलो अस्पायरंट्स आहेत जे प्रिपेअर करतात त्यांना मी म्हणेल की अपयशाला हरकत नाही, पण प्रयत्न करत राहा. कारण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सच्या बाबतीत सर सगळ्यात महत्त्वाची गुरुकिल्ली जी आपण म्हणतो, की पॉईंट जो आहे तो म्हणजे कन्सिस्टन्सी, सातत्य खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जितके कन्सिस्टंट राहाल तितकं तुमचं सक्सेस गॅरंटीड आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की अपयश शिकवून जातं, त्यामुळे खचून जाऊ नका, पण सुरुवात पुन्हा सुरुवात करा, हरकत नाही, पण थांबू नका. सकारात्मक दृष्टिकोन आपला असला पॉझिटिव्ह पाहिजे. ॲटिट्यूड ठेवा. येस, ऑलवेज लुक ॲट द ब्रायटर साईड. आय से नक्की म्हणजे जे फेल्युअर आलं त्यातूनही मी काय चेंज करू शकतोय किंवा शकते आणि मी काय चांगलं करेन ह्यातून, की ज्या चुका मागे झाल्या त्या मी टाळेन आणि पुढच्या अटेम्प्टला मी अजून बेटर करेल, हे बघायला हवं असं मला वाटतं. मगाशी तुझे जे काही उल्लेख केला 3 टप्पे प्रामुख्याने स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमध्ये, की प्रिलिम्स आहे, मेन्स आणि इंटरव्ह्यू. तर याच्या 3 टप्प्यांमध्ये कुठला कठीण वाटला? सर कठीण वाटलं म्हणजे असं म्हणायला गेलं तर मेन्स हा पार्ट कठीण असतोय. कारण प्रिलिम्स जी पूर्वपरीक्षा आहे, नावानुसार ती पूर्वपरीक्षा आणि ती चाळणी परीक्षा असते, त्याच्यातून तुम्हाला क्वालिफाय केलं जातं मेन्ससाठी, म्हणजे जी मुख्य परीक्षा आहे त्यासाठी. आणि मुख्य परीक्षा जी आहे त्याचे जे तुमचा काही स्कोअर असणार आहे, जे मार्क्स असणार आहे त्याच्या बेसिसवर तुम्ही पुढे सिलेक्ट होतात इंटरव्ह्यूसाठी. सो तो खूप महत्त्वाचा एक माइलस्टोन असतो त्या प्रोसेसमधला, तिकडे स्कोअर करणं खूप गरजेचं आहे. आणि त्याबद्दलही आपण म्हणजे आता विषय निघाला तर मी म्हणेल की पण बऱ्याचदा असं होतं की लोक मेन्ससाठी खूप प्रिपेअर करतात, खूप माझी तयारी आहे मेन्ससाठी, मी खूप छान स्कोअर करू शकेन, आणि त्या पिरियडमध्ये प्रिलिम्स जे असते पूर्वपरीक्षा त्याला थोडं इग्नोर होतं सर. त्याच्यामुळे बऱ्याचदा असं होतं जी पहिली पायरी तीच पूर्ण होत नाही लोकांची, त्याच्यामुळे दुसऱ्या पायरीचा तुमचा किती अभ्यास असेल पण पहिली पायरी नाही झाली तर त्याचा उपयोग नाही होत. आणि त्यामुळे मेन्स खूप महत्त्वाचा विषय आहे. आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही तुमची जी मुलाखत असते, 3रा टप्पा इंटरव्ह्यू जो म्हणतो, तर त्यामध्ये प्रिपरेशन तिथंही खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला पुस्तकी खूप ज्ञान असेल, परंतु जर तुमच्याकडे ती पर्सनॅलिटी जर तुम्ही डेव्हलप केलेली नाही आहे, ते कम्युनिकेशन जर स्किल तुम्ही डेव्हलप केलेलं नाही आहेत, तर तिथे मात्र परफॉर्मन्स पुअर होण्याची शक्यता असते. तर अभ्यासासोबत म्हणजे पुस्तकी ज्ञानासोबत तुमची पर्सनॅलिटी पण डेव्हलप करा, सो दॅट तुमचं जे काही इंटरव्ह्यू असेल तेव्हा तुम्ही बेस्ट परफॉर्मन्स देऊ शकाल. कारण बरेचदा मी असेही विद्यार्थी पाहिलेत की ज्यांनी मेन्सला म्हणजे जी मुख्य परीक्षा त्याला खूप स्कोअर केला आणि इंटरव्ह्यूला लाईटली घेतल्यामुळे तिकडे मार्क्स आले नाही, तर जी टॉपची पोझिशन मिळणार होती त्याच्याऐवजी त्यांना सेकंड टॉपवर समाधानी राहावं लागलं. तर मी म्हणेल कुठलीच पायरी लाईटली घेऊ नका, तिघही पायऱ्या तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत आणि प्रिपरेशन तिघांसाठी तेवढंच गरजेचं आहे. नक्कीच. आपला जो टॉपिक आहे उत्तम नेतृत्व कलागुण, ते इंटरव्ह्यूच्या बाबतीमध्ये याचा फायदा तुला झाला का? म्हणजे तुझे राईट फ्रॉम बिगिनिंग सगळं लिडरशिप क्वालिटीज तुझ्यामध्ये आहेत, कारण कोणाला कसं अप्रोच व्हायचं, अगदी ती कुस्तीगीर, महिला कुस्तीगीर गीता फोगाट, हां फोगाटला तू इन्व्हाइट केलं होतं तुझ्याकडे जेव्हा नेतृत्व होतं कॉलेजातलं,
तर कसं ते त्याच्याबद्दल सांगशील? ओके सर, तर मी जसं बोलले की मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमधून माझं BTech इन सिव्हिल इंजिनिअरिंग कंप्लीट केलेलं आहे. तर आमचं कॉलेज हे कॉलेज ऑफ एव्हरीथिंग म्हणून फेमस आहे, कारण अभ्यासासोबत तिथे खूप साऱ्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजला तुम्हाला म्हणजे प्रोत्साहन दिलं जातं की तुम्ही त्यात या. तर जसंच मी कॉलेजला गेले, आणि कॉलेजही आणि आधीचं पण म्हणावं, पण कॉलेजने त्यात खूप मोठा रोल प्ले केला आहे. तर आमच्या कॉलेजचा जो झेस्ट म्हणून इव्हेंट आहे, जो की म्हणजे ॲन्युअल स्पोर्ट्स इव्हेंट आहे आणि इंडियातला 4th ॲन्युअल स्पोर्ट्स इव्हेंट तो आहे. तर त्याच्यामध्ये मी 3rd इयरला असताना, इंजिनिअरिंगच्या 3rd इयरला असताना अकाउंट्स अँड डॉक्युमेंटेशन हेड म्हणून काम पाहिलं होतं. तर त्यामध्ये संपूर्ण जो काही प्रोग्राम आहे त्याचा जो काही बजेट आहे, कोणाला किती पैसे द्यायचे, जे स्पेंडिंग पोर्टफोलिओज असतात, जे अर्निंग पोर्टफोलिओज किती आलेत किती गेले, इन शॉर्ट ह्याचं काम मी बघत होते. आणि परमिशन्स घेणं डायरेक्टर सर म्हणा किंवा सगळ्यांकडनं. तिथे खूप चांगलं असं काम केल्यामुळे मला 4th इयरला सेक्रेटरी म्हणून संधी देण्यात आली. तर झेस्टची मी सेक्रेटरी होते. आणि सांगायचं झालं म्हणजे जेव्हा 3rd इयरला मी काम केलं, तर त्यामध्ये मी आपल्या ज्या तेजस्विनी सावंत आहेत इंडियन शूटर, आणि ललिता बाबर ज्या इंडियन रनर आहेत, त्यांचा देखील मी इंटरव्ह्यू घेतला होता. आणि खूप असंच ते कॉन्व्हर्सेशन होतं छानसं. तर त्यांनाही ते खूप भावलं होतं. खूप उत्तम असा तो कार्यक्रम झालेला. तिथून म्हणा, नंतर राही सरनोबत मॅम ज्या आहेत इंडियन शूटर, त्यांना देखील आम्ही बोलवलं होतं. आणि फायनल इव्हेंटला आम्ही गीता फोगट जे आहेत, तुम्ही जसं म्हणतात, त्यांना आम्ही चीफ गेस्ट म्हणून बोलवलं होतं. तर हा जो कार्यक्रम राहिला त्यामध्ये माझ्या अंडर ऑलमोस्ट 28 जणांची कोर टीम, आणि त्यांच्या अंडरची लोकं अशी 300 लोकांची टीम होती. आणि ऑलमोस्ट 35 to 40 lakhsचं बजेट असणारा तो इव्हेंट होता. तर ह्यातून अगदी छोट्या गोष्टीपासून ते मोठ्या गोष्टीपर्यंतचं नियोजन कसं करावं हे मला त्यातून शिकायला मिळालं. नंतर सुपेरियर्सशी कसं डील करावं. बऱ्याचदा असं असतं की प्रोसेस खूप स्मूथली नाही जात. तुम्ही एखादा कार्यक्रम करत असाल, म्हणजे तो घरगुती का होईना, आपल्या घरचा फंक्शन असो किंवा कॉलेजातलं असो किंवा ऑफिसमधलं, तेवढं स्मूथली नाही जात. त्यामध्ये परमिशन्सचे प्रॉब्लेम येतात, जर ते ऑफिशियल लेवलला असेल, कॉलेज लेवलला असेल. तर त्या सगळ्यातून डोकं शांत ठेवून, म्हणजे डोक्यावर बर्फ ठेवून आणि तोंडात साखर ठेवून कामं कशी करून घ्यावीत हे मी तिथे शिकले. आणि मला असं वाटतं की तिथे जे मी शिकले झेस्टमध्ये, म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर करताना, तीच गोष्ट मला पुढे जाऊनही म्हणजे जे आपलं गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये जिथे मी आता रुजू झाले किंवा आता सुरुवात करते आहे, तिथे खूप महत्त्वाची राहील असं मला वाटतं. आणि माझं सगळ्यांसाठीच हे म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजचा पार्ट असतात, तेव्हा तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप व्हायला खूप मदत होते. म्हणजे ऑनेस्टली स्पीकिंग, आय वॉजंट दिस गुड ॲट इंग्लिश फर्स्ट. म्हणजे जेव्हा मी सुरुवात केली COEPला असताना म्हणा किंवा डिप्लोमाला असताना म्हणा, कारण आपली जी बोलीभाषा आहे मराठी, तर आपण त्यामध्येच अगदी फ्लुएंट असतो आहे. कारण बाकीचं तर इंग्लिश एवढं डे टू डे लाईफमध्ये नाही होत, भलेही पॅरेंट्स इंग्लिशचे प्रोफेसर्स असो. पण म्हणजे कॉलेजला गेल्यानंतर जेव्हा तुम्ही हेड आहात आणि यू आर सपोज टू हँडल पीपल, बिकॉज देर आर नंबर ऑफ पीपल राईट, जे मराठी बोलतात, हिंदी बोलतात, इंग्लिश बोलतात. तुम्ही मराठी बोलले तर मग समजण्याचा प्रॉब्लेम. त्याच्यामुळे सगळं काही सामावून घेणं, आणि त्यातून मला ही एक गोष्ट मिळाली, म्हणजे नेतृत्व कलागुण म्हणा किंवा कम्युनिकेशन स्किल्स म्हणा, या सगळ्या गोष्टी तिथून डेव्हलप झाल्या. आणि जसं मी म्हटले, जी तिसरी पायरी आहे इंटरव्ह्यू, तिथे मला त्याचा खूप फायदा झाला. कारण कॉन्फिडन्स गेन होतो जेव्हा तुम्ही एक्स्ट्रा करिक्युलर करता. आणि दुसरं म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स, त्याच्याने सुद्धा म्हणजे आज आपण बोलतोय, तुम्ही जितक्या फ्रीली एक्सप्रेस करू शकाल, बोलणाऱ्याची बोरं पण विकली जातात असं आपण जे म्हणतो. तर जसं तुम्ही बोलू शकाल, आणि आजची दुनियाच ही आहे की जो बोलेल तोच पुढे जाईल. त्याच्यामुळे कम्युनिकेशनवर खूप भर देऊन ते कामं करून तुम्ही म्हणजे ते तुमचं स्किल डेव्हलप केलं पाहिजे असं मी म्हणतो. कम्युनिकेशन स्किल्स इट्स व्हेरी मच इम्पॉर्टंट. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रमैत्रिणींना इंटरव्ह्यूच्या बाबतीमध्ये तू काही एक्सपिरियन्स शेअर करशील नक्की? आठवणीतलं काही गोष्टी की ज्या ठिकाणी तू अडकली आणि काही ठिकाणी समोरच्या पॅनलने तुला शाबासकी दिली की क्या बात आहे, खूप छान उत्तर, असं थोडंसं सांगशील? असं बघायला गेलं तर ऑफिशियल माझा फर्स्ट अटेम्प्ट होता हा इंटरव्ह्यूसाठीचा, आणि इट वेंट प्रिटी वेल आय से. म्हणजे माझा टेक्निकल फील्ड आहे, माझं महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये मी हे यश मिळवलं आहे. तर टेक्निकल फील्डमध्ये मला जी उत्तरं दिली गेली, तर मी एक टिप ही शेअर करू इच्छिते सगळ्यांसोबत की तुमची जी उत्तरं असतात इंटरव्ह्यूला तुम्ही जी देतात, ती टू द पॉईंट असली पाहिजे. कारण जी समोरची लोकं आहेत त्यांच्याकडे तेवढा वेळ नाही आहे, कारण त्यांना नंबर ऑफ कॅन्डिडेट्सचा इंटरव्ह्यू घ्यायचा असतो. तर तुम्ही खूप असं लांब उत्तर देऊन जर असं केलं तर तुमचं ते एक बॅड इम्प्रेशन जातं. सो तुम्ही अगदी टू द पॉईंट आन्सर केलं पाहिजे. प्लस यू शुड बी व्हेरी ऑनेस्ट वाईल आन्सरिंग क्वेश्चन्स.
सो जर तुम्हाला नाही येते पण उगच काहीतरी यायला पाहिजे म्हणून चुकीची उत्तरं देऊ नका. ऑनेस्टली जसं येतं आणि येत जरी नसेल तरी तुम्ही पोलाइटली सर मला ह्याबद्दल माहिती नाही असं जरी सांगितलं तरी डझंट मॅटर, म्हणजे ते समजून घेतात. तसं बघायला गेलं तर माझा इंटरव्ह्यूचं फर्स्ट हे होता आणि नर्वस तर मी देखील होते. म्हणजे तर थोडंसं म्हणजे चूक अशी झालेली माझ्याकडनं की जो आपला पेन असतो आहे मी पेनचं टोपण असं नर्वसनेसमध्ये काढत आणि लावत होती. मलाच कळत नव्हतं ते कसं घडलं. बट देन सर म्हटलेत की पेन वाजवू नका. म्हटलं सॉरी सर. तर म्हणजे ही माझी चूक आहे. मला वाटलं एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आहे तुम्हा लोकांनाही सांगावी. तर काही नाही, तुम्ही जेवढं कॉन्फिडंट राहाल इंटरव्ह्यू देताना तेवढं बेस्ट आहे. त्यांना माझा म्हणजे भलेही ती चूक झाली परंतु माझ्या इंटरव्ह्यूला मार्क्स छान आले. एक कम्युनिकेशन स्किल्स म्हणा आणि जे मी क्वेश्चन्सचे आन्सर्स दिले होते त्यामुळे पण. तर चुका होतात, म्हणजे पहिली वेळ असते किंवा नर्वसनेस असतो तर चुका होतील, नाही असं नाही. बट ट्राय टू कीप इट ॲज मिनिमम ॲज पॉसिबल. जेवढ्या कमी होतील तेवढ्या. आणि कॉन्फिडंट राहा. तुम्ही तयारी केलेली आहे, तुमच्या तयारीवर विश्वास ठेवा आणि पुढे जा. यश तुमचं, मी असं म्हणेन. नक्कीच त्या टिप्स फार छान तू शेअर करतेस. खरं तर ज्या वेळेस तुला संधी मिळत गेली लिडरशिप क्वालिटीच्या बाबतीमध्ये आणि त्यामुळे स्वाभाविकपणे कॉन्फिडन्स पण आला तुझ्यामध्ये. तू संधीचं सोनं पण केलं. म्हणजे आमच्या काळात असं म्हटलं जायचं की संधी तुमचं दार ठोठवेल, पण आता तसं नाही. तुम्ही तुमचं अवकाश, तुमची संधी स्वतःच निर्माण करा आणि त्या पद्धतीने सिद्ध व्हा. तर खूप छान. आपल्या खरं तर हा संवाद संपू नये असं मनापासून वाटतं. पण परत एकदा की थोडक्यात स्पर्धा परीक्षेला जे सामोरे जात आहेत त्यांच्यासाठी तू सूत्र काय सांगशील? यशाचा फॉर्म्युला. यशाचा फॉर्म्युला म्हणायचं झालं तर जसं मी सुरुवातीला म्हणलेत की कन्सिस्टन्सी इज द की. यू शुड बी कन्सिस्टंट. फेल्युअर्स येतील बट बी कन्सिस्टंट. दुसरं म्हणजे इरिस्पेक्टिव्ह ऑफ फील्ड, म्हणजे तुम्ही लोकसेवा म्हणजे राज्यसेवेसाठी प्रिपेअर करत असा किंवा इंजिनिअरिंग सर्व्हिसेससाठी प्रिपेअर करत असा, मी म्हणेल की प्रॅक्टिस खूप गरजेची आहे. रिव्हिजन खूप गरजेची तुम्ही जेव्हा प्रिपेअर करतात. कारण इतका डेटा आहे लक्षात ठेवायला दोघंही फील्ड्समध्ये की तो विसरणं अगदी साहजिक आहे. त्यामुळे बऱ्याचदा सुरुवातीला जे लोक म्हणजे स्टार्ट करतात ते म्हणतात की मला ना, म्हणजे माझेही ज्युनियर्स आहेत तर ताई मला लक्षातच राहत नाही, आम्ही कसं करू. तर मी म्हणेल की दोघंही फील्डमध्ये म्हणा रिव्हिजन खूप गरजेची. रिव्हिजन कंटिन्यू करत राहा. कारण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आपण जे म्हणतो त्यामध्ये मी म्हणेल की परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स यू परफेक्ट. म्हणजे सुरुवातीपासूनच शॉर्ट नोट्स म्हणा, ही जी एक गोष्ट असते जी की शेवटच्या क्षणाला तुम्हाला मदत परफेक्शन पाहिजे सगळं. येस, परफेक्शन पाहिजे. आणि बल्की नोट्सपेक्षा ज्या शॉर्ट नोट्स तुम्ही बनवतात दोघेही फील्ड्समध्ये, तर शॉर्ट नोट्स शेवटच्या क्षणाला तुम्हाला रिव्हिजनला खूप मदत करतात. कारण ह्या परीक्षा असं आहे की रिटेनिंग पॉवर पण एक खूप गरजेची असणं तुम्हाला. MPSCच्या द्वारे जर आपण बघितलं तर रिटेन करणं खूप गरजेचं आहे. आणि प्रॅक्टिस ठेवा. क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स PYQs म्हणतात त्यांची प्रॅक्टिस करा. साईड बाय साईड थोडं इंटरव्ह्यूज बघा की तुम्हाला कम्युनिकेशन स्किल्स तुमचे सुधारतील. आणि कन्सिस्टन्सी ठेवा. मी तर हे म्हणेल की ह्याच बेसिक गोष्टी आहे. आणि टॉपर्स जी काही लोकं असतात ती काही वेगळी नसतात. मी हे म्हणेल की ज्यांना यश मिळालं आहे ती लोकं वेगळी नसतात. फक्त त्यांनी गोष्टी ज्या असतात ना थोड्याशा वेगळ्या पद्धतीने केलेल्या असतात, थोड्या स्मार्टर वेमध्ये केलेल्या असतात. आणि मी म्हणेल की वेळ तर मलाही लागला होता. माझ्या दृष्टीने म्हणायचं गेलं तर मलाही वाटलं की मला वेळ लागला. पण मी म्हणेल की वेळ लागो, आज न उद्या ती गोष्ट तुमची आहे जर तुम्ही सातत्याने गोष्टी करत राहिल्या. फक्त सोडू नका आणि कॉन्फिडन्स ठेवा. आणि अजून एक मुद्दा मला शेवटचा सर यामध्ये हा ॲड करायला लागेल. थोडासा वेगळा मुद्दा आहे हा की बऱ्याचदा असं होतं की कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये जे विद्यार्थी आहेत तर त्यांना कळत नाही की तुम्ही कुठे थांबलं पाहिजे. कारण कसं होतं बऱ्याचदा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये 3 अटेम्प्ट झाले, 4 झालेत, 5 झालेत, लोक करताच आहेत. यामध्ये काय होतं ना, वय निघून जाते. आणि दुसरं म्हणजे की तुम्ही त्या एजमध्ये जे तुमचे अदर स्किल्स जे होते जे डेव्हलप करून तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये फ्लरिश करू शकला असता, ते स्किल्स डेव्हलप करायला तुम्हाला वेळ मिळत नाही. आणि 3-4 अटेम्प्ट्स नंतर, 5 अटेम्प्ट्स नंतर तुम्ही जेव्हा बाहेर येतात प्रोसेसच्या, तेव्हा इकडे देखील म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण तुमच्यासाठी काही राहत नाही. तर मी म्हणेल की एक टाईम पिरियड सेट करा. म्हणजे टाईमच्या केसमध्ये म्हणा किंवा अटेम्प्टच्या केसमध्ये म्हणा की मी माझ्या 2-3 अटेम्प्टपर्यंत मी करेन. त्याच्यानंतर जर ते नाहीच वर्कआउट होते तर मी काहीतरी वेगळं बघेन किंवा मी दुसऱ्या परीक्षेची तरी तयारी करेन जी मला लवकर माझी क्लिअर होऊ शकते. कारण एकाच गोष्टीमागे पळत राहिल्यामुळे तुमचा यूथही जातो आहे, तुमच्यात जे काही स्किल्स आहे ते डेव्हलप होत नाही आहे. कारण कॉम्पिटिशन खूप वाढली आहे. सो यू शुड नो वेअर टू स्टॉप.
मी हे म्हणेल. तर माझं देखील फिक्स होतं की 3rd अटेम्प्ट नंतर इफ आय एम नॉट गेटिंग एनिथिंग आय स्टॉप. कारण तुम्ही 3 अटेम्प्ट्सपर्यंत तर नक्कीच तुम्हाला कळतं की तुमचं कॅलिबर कुठपर्यंत आहे आणि तुम्ही काय करू शकता आणि काय नाही. त्यामुळे ते मात्र नक्की ठरवा की तुम्हाला कधी थांबायचं आणि कुठे थांबायचं. मी हे म्हणेन फार उपयुक्त हा सल्ला तू दिलेलास की कुठे थांबायचं हे आपल्याला कळलं पाहिजे, नाहीतर मग विनाकारण फ्रस्ट्रेशन येतं. बरं, मग जाता जाता एक प्रश्न परत पटकन मी करतो की कोचिंग क्लासेसचा उपयोग ह्या सगळ्या प्रवासात कितपत होतो? तू जॉईन केलं होतं तसा कोचिंग क्लास की सेल्फ स्टडीवर भर दिला? दोघंही गोष्टी होत्या. बरं. तर त्या बाबतीत मी हे म्हणू शकेन की आमचं तर टेक्निकल फील्ड आहे, त्याच्यामुळे आम्हाला बऱ्याचदा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असणं खूप गरजेचं असतं. म्हणजे दोघेही फील्ड्समध्ये तसं गरजेचं आहे, पण इकडे बरंच टेक्निकल असल्यामुळे ते गरजेचं आहे की तुम्हाला कन्सेप्च्युअली ॲज वेल एज थेरॉटिकली सगळ्याच बेसिसने ते क्लिअर असलं पाहिजे. तर मी मात्र क्लासेस केले होते माझा जो सुरुवातीचा जसं मी स्टार्ट केली प्रिपरेशन तेव्हा. तर मी म्हणेन की कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सचे क्लासेस इटसेल्फ इनफ नाही आहेत. म्हणजे तुम्ही क्लासेस करताय म्हणजे झालं असं नाही. क्लासेस करा आणि मी म्हणेल सेल्फ स्टडीवर पण ह्या गोष्टी होतात, नाही असं नाही, पण क्लासेसने क्लॅरिटी येते आणि क्लासेस नंतरची जी तयारी ती सगळ्यात महत्त्वाची ठरते. मी असं म्हणेल की क्लास केला, आज तुम्ही क्लास करताय, उद्या क्लासच्या वेळेपर्यंत जर वहीच उघडत नाही आहे तर ते अगदी शून्यात आहे, काही त्याचा उपयोग नाही. त्यामुळे तुम्हाला जे शिकवलं आहे त्याच्यानंतर, आणि आता यूट्यूबवर पण खूप सारे फ्री लेक्चर्स जे आहेत ते अवेलेबल आहेत, तर शिकवल्यानंतर त्याची रिव्हिजन होणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला जे काही शिकवलं आहे ते उघडून बघा, ते वाचा, उजळणी करणं. येस, रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे त्याची. तर क्लासेसही एक म्हणजे रोल महत्त्वाचा प्ले करतात आणि त्याशिवायही यश मिळतं. असं नाही की क्लासेसच तुम्ही केले पाहिजे. तुम्ही डिटरमाइंड आहात तर दोघंही गोष्टी तुम्हाला मिळू शकतात. त्यामुळे मी म्हणेल की इदर वेज ते ओके आहे. ज्याला जसं फिजिबल असेल त्याने प्रिपेअर करावं. आणि प्रिपरेशन करताना जे तुमचे रिलायबल सिनियर्स आहेत दोघं फील्ड्समधले, मी म्हणेल की त्यांचं मार्गदर्शन घेणं खूप गरजेचं ठरतं. कारण माझेही सुरुवातीला असे टप्पे झालेत की जेव्हा मला एक्झॅक्ट क्लॅरिटी नव्हती की काय करायचं आहे, म्हणजे माझं इकडे जाऊ की तिकडे जाऊ असं थोडंसं होत होतं. तर जर तुम्हाला एक व्यवस्थित गायडन्स केलं कुणी तर तुमचा मार्ग अजून सोपा होईल. मी हे म्हणेन तर गायडन्स मात्र घ्या. त्यासाठी असं मागे राहू नका, मी कसं विचारू काय विचारू म्हणून विचारून घ्या आणि पुढे जा. मी हे म्हणेन. छान. म्हणजे अत्यंत उपयुक्त अशा टिप्स या सगळ्या आपल्या संवाद कट्ट्यावर कल्याणीने आपल्याला दिलेल्या आहेत. आणि मला नक्कीच खात्री आहे की आजच्या या संवादातनं आपले स्पर्धा परीक्षेला जाणारे तरुण मित्रमैत्रिणी त्यांना खूप चांगल्या गोष्टी ऐकायला मिळालेल्या आहेत आणि त्याच्यानुसार ते कृतिशील पावलं टाकतील, त्यांनी टाकावीत. कल्याणी, उत्तम नेतृत्व कलागुण यशप्राप्तीचा राजमार्ग या विषयाच्या अनुषंगाने तू खूप छान गप्पा मारल्यास, संवाद केला आणि काही प्रॅक्टिकल टिप्स पण तू दिलेल्या आहेत. तर पुन्हा आमच्या हॉबी डूबी डू मल्हार कम्युनिकेशनच्या या संपूर्ण टीमच्या वतीनं मी तुला आभार व्यक्त करतो आणि उज्ज्वल भविष्यासाठी मनापासून तुला शुभेच्छा देतो. थँक्यू. येस सर, थँक्यू. Audio Jungle.